नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आजची सर्वात महत्त्वाची बातमी बघत आहोत। महाराष्ट्रातून मराठा आरक्षणाबाबत तुमचा मुठभर समाज जरांगे पाटलांनी पुन्हा हाकेंना चिडवलं। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत। हे त्यांचं 6वं उपोषण असून आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। दरम्यान शुक्रवारी रात्री मराठा आरक्षण समर्थक आणि पोलिसांमध्ये पुन्हा बाचाबाची पाहायला मिळाली आहे। पोलिसांनी अंतरवालीकडे जाणारा रस्ता बंद केल्याचा आरोप जरांगे यांच्या समर्थकांनी केला आहे। यावरून आता मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील हे आपण पुढील प्रमाणे सविस्तर बघूया। रस्ता अडवल्यानंतर राडा होणारच। आमच्यामुळे तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही। तुमचा मुठभर समाज असताना आम्ही ऐकून घेतो। रस्ता अडवणाऱ्यांना पोलिसांना बडतर्फ करा। रस्ता अडवून तुम्ही मराठा समाजाचा अवमान करणार का? लोकशाहीने अधिकार दिला आहे आंदोलन करण्याचा, मग तुम्ही रस्ता का अडवता आहात? असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की आता मला सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी पाहिजे। मी 7 दिवसापासून राजकीय भाषा बंद केली। आता फडणवीस यांनी 3-4 दिवसांमध्ये अंमलबजावणी करावी। रात्री केसकर आणि शंभूराजे यांच्याशी बोलणं झालं। त्यांनी 1-2 दिवसांमध्ये निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे। म्हणून एक सलाईन लावलं। राजकारणाशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही, अन्यथा 2024ला मराठ्यांचे पोरं ऐकणार नाही। आरक्षण दिलं नाही तर सगळा हिशोब करेल, असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। धन्यवाद।